उपचाराअभावी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये? महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा महापालिका प्रशासनाला इशारा. नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने व ठोक मानधनावर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची मेडिक्लेम अथवा आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. उपचाराअभावी एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास महापालिका आयुक्तांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये, असा थेट सवाल महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांना केलेल्या लेखी निवेदनातून उपस्थित केला आहे. नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी व ठोक मानधनावर कर्मचारी वर्षानुवर्षे सेवा बजावत आहेत. हे कर्मचारी ठेकेदारांच्या माध्यमातून शहरातील विविध नागरी सेवा, स्वच्छता तसेच नागरिकांच्या समस्या निवारणाचे काम करत आहेत. मात्र महागाईच्या काळातही त्यांना तुटपुंजे वेतन दिले जात असून आरोग्याच्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सध्या वैद्यकीय उपचारांचा खर्च प्रचंड वाढला असून अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजार किंवा अपघात झाल्यास उपचार घेणे अत्यंत कठीण बनते. अनेकदा उपचारासाठी कर्मचाऱ्यांना घरातील दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा गावची जमीन विकण्याची वेळ येते, अशी खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. महापालिकेचे काम वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना ना सेवा कायम ना आरोग्य संरक्षण अशी स्थिती निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिका प्रशासनाकडून दिले जात असल्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची जबाबदारीही महापालिकेचीच असल्याचे युनियनचे मत आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका येणे, रस्ते अपघात होणे, मेंदूमध्ये रक्तप्रवाहाची समस्या निर्माण होणे किंवा अन्य गंभीर आजार झाल्यास आणि उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित करत अशा परिस्थितीत महापालिका आयुक्तांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये, असा थेट इशाराही महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दिला आहे. दरम्यान कंत्राटी व ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीने मेडिक्लेम व आरोग्य सुरक्षा योजना लागू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.